लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी विद्यानगम्यं वन्दे विष्णुदयां सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अलंकार पुण्यभूमि पवित्र तीर्थनाथ राजा सुपार तया कवितागडे महापुण्य राशी साष्टांग नमस्कार विष्णु ज्ञानेश्वराशी पुंडरी गोदारिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत सुंदरे राम महारुद्र हनुमान की जय श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः पुढे राम रावण वृत्तांत श्रेयाचा मेळालंकारात पोळी काढूनी परमत श्री रघुनाथ वृंदावया रावण कसा झालेला आहे या ठिकाणी विषयाचा मान या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न रावण करू लागला रावणाला राग आलेला आहे आता आपण रावणावर बाण सोडावा हा विचार करून तो रामचंद्र रावण सोडू लागले आहे विचित्र संकल्पाचे अनुसंधान परिसात्याचे ही लक्षण ममता भाली अति दारुण बळे रावण वर्षला जे ममतेचे बाण असतील जे संकल्पाचे बाण असतील जे विकल्पाचे बाण असतील ते वर्षवण्याचा काम किंवा सोडण्याचं काम रावण करत आहे हे देखो रघुपती बाण सोडिला शुभवृत्ती तेने ममतेची केली शांती ही स्थिती अवधारा त्यावेळेस काय झालेलं आहे रावणाने ममतेचा बाण सोडला संकल्पाचा विकल्पाचा बाण सोडला प्रभू रामचंद्राने शूरवृत्तीचा बाण सोडला आणि जे ममतेचा बाण होता ते बाण छेदून काढण्याचं काम प्रभू रामचंद्राने केलेलं आहे जरी असावे तुझेपण मता त्यासी करी कंदन चराचरी रघुनंदन ममता पूर्ण निमाली म्हणून चराचरामध्ये प्रभू रामचंद्र आहेत या ब्रह्मांडाचा बाप म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत अणु असतील रेणू असतील वस्तू असेल निर्जीव असेल सजीव असतील किंवा निर्जीव असेल प्रत्येक क्षराक्षरामध्ये भगवंत वसलेले आहेत मग त्या भगवंतावर रावण हा बाण सोडू लागलेला आहे मग त्याचा बाण भगवंतावर चालेल का तो बाण छेदून काढण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे ममतेच्या निज शरीरी राम व्यापक ब्रह्मांतरी येण्याची झाली भोरी धनुष्य करी छेदिले प्रभू रामचंद्राचं शरीर जरी ममतेचं असलं तरी आत्मा काय तर परब्रह्म आहे तो भगवंत त्यामुळं कसलीही बाधा प्रभू रामचंद्रांना होणार नाही त्यामुळं जे जे बाण रावण सोडत आहे ते बाण छेदण्याचं काम प्रभू रामचंद्र करत आहेत तुझेपणाच्या निगनेटी सबळ रावणाची धनुर्वटी विवेकाची आधी मोठी धनुष्य मुष्टीचे जाळिले म्हणून रावणाच्या मनामध्ये त्याचा तुझेपणा होता ते छेदून काढण्यासाठी प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस बाण सोडलेला आहे त्यावेळेस रावणाच्या हातातला धनुष्य कधी गळून पडलेला आहे रावणाला कळालेलं नाही भेटी होता विवेक ममतेसी वैराग्य भडकावे गेसी उठिला तिनी आवेशी विषय धनुष्यासी जाळिले निर्वाणाचे विषय धनुष्य जळता दुःख रावणास गालोनिया स्वाचो श्वास उद्विग्न मानस स्वय झाला ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने बाण सोडलेला आहे या बाणामुळे रावणाच्या हातातला धनुष्य जळून पडलेला आहे खाक झालेला आहे रावण उद्विग्न झालेला आहे विशेष धनुष्याची सामग्री संग्रहिली होती भारी यासी साडी झाली पुरी विशेष करी श्रीराम म्हणून हा जो धनुष्य होता
विशेष होता, पण विशेष जरी असला तरी प्रभू रामचंद्रांच्या बाणासमोर तो टिकणार नव्हता. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना बाण सोडलेला आहे, हा धनुष्य जळून गेलेला आहे. आता काय सीरत गती मनोनी झाली पदाती, सक्रोध भाला घेऊन हाती सोय रघुपती हनुमाला. रावणाने विचार केला, माझ्याकडे काय होता? रथ होता, रथाला घोडे होते, सारथी होते, माझ्याकडे शस्त्र होते, माझ्याकडे अस्त्र होते, माझ्याकडे धनुष्य होता, सर्व छेदण्याचं काम केलेलं आहे. आता काय करावं? एवढा राग रामाचा आलेला आहे, हातामध्ये भाला घेतलेला आहे, आता जाऊन आपण रामाला मारावं हा विचार करून रावण हा भाला सोडत आहे. निजरता मागे जाण पायी धावणी रावण, लक्षोनी नंदन आणि दारुण दगदगित. म्हणून रावण सुद्धा विरती झालेला आहे, हातामध्ये भाला घेतलेला आहे, चालत जाऊ लागलेला आहे, पळू लागलेला आहे आणि हा भाला प्रभू रामचंद्राच्या अंगावर सोडू लागलेला आहे. हे कोण्या जाण जळमळीनार नंदन, सभाय शांतीचे कल्याण, क्रोधाचरण ते नचले. म्हणून या ठिकाणी क्रोध कुणाचा आहे? रावणाचा आहे. पण परमशांती कुणाची आहे? भगवंताची आहे. या भगवंताच्या शांती पुढे हा क्रोध काय करू शकणार आहे? रावणाच्या अंगी हा क्रोध आहे, पण या क्रोधाच्या भरामध्ये रावण हा भाला घेऊन येऊ लागलेला आहे. पण या क्रोधाचं शमन प्रभू रामचंद्र कशा प्रकारे करतात हे आपण पाहूया. आजी सहजची रघुनाथा, सभाय शांतीचा परिग होता, तेने क्रोधा पापनांत व्यथा, निज सत्ता विसरला. म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं बाह्य रूप कसं आहे? शांती रूप आहे. जसं या ठिकाणी परिग रूप या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना लाभलेलं आहे आणि शांती रूप दिसू लागलेलं आहे. पण रावणाचं रूप कसं दिसू लागलेलं आहे? क्रोधाचं रूप दिसू लागलेलं आहे, क्रोधाचा भडका उडालेला आहे. रावणाच्या अंगी काय म्हणजे त्याचं रावणाचं नियंत्रण या क्रोधावर नसल्यामुळं क्रोध या ठिकाणी अनावर झालेला आहे आणि रावण हातामध्ये भाला घेऊन येऊ लागलेला आहे. अप्राप्त कामे क्रोध उठी, श्रीरामाते पाहता दृष्टी, अप्राप्तीची कायसी गोष्टी, पूर्ण काम सृष्टी राम. म्हणून प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक कामामध्ये प्रभू रामचंद्रांचं रूप आहे. पण ज्यावेळेस हा रावण भाला हातामध्ये घेऊन येऊ लागलेला आहे, रावणाला राग आलेला आहे, पण प्रभू रामचंद्र या ठिकाणी थांबलेले आहेत आणि शांत रूपामध्ये थांबलेले आहेत. श्रीरामाचे स्मरता नाम, दृष्टी ओळंगती सकळ काम, भक्त काम द्रुम, तो क्रोधा श्रीराम के विसाधे. म्हणूनच प्रत्येक आपण जर भक्तानं कुठल्या तरी प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं तर डोळ्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये रामाचं रूप दिसल्याशिवाय राहत नाही. पण रामाच्या या डोळ्याला रामाचं रूप दिसू लागलेलं आहे का? दिसत नाही. कारण त्याच्या डोळ्यावर जी पट्टी आहे, क्रोधाची पट्टी आहे, कामाची पट्टी आहे, वासनेची पट्टी असल्यामुळं प्रभू रामचंद्राचं ब्रह्मरूप रावणाला दिसत नाही. देखता श्रीरामाची मूर्ती, प्राप्तता निवारी निश्चिती, झाली क्रोधाची उपशांती, लंकापती थोटावला. माणसानं जर भगवंताची मूर्ती पाहिली तर आता आपल्याला काय साध्य करायचं आहे किंवा आता आपल्याला या पलीकडे काय कमवायचं आहे? माणसानं जीवनात येऊन काय कमवावं, काय मिळवावं? तर देव मिळवावा. पैसा तर कुणी मिळवत असते, धन तर कुणी जमा करत असते, पण जो या ठिकाणी कोण भाग्यवान असेल, ज्याचं भाग्य उजळलेलं असेल, तो भगवंत मिळवल्याशिवाय राहत नाही, देव मिळवल्याशिवाय राहत नाही. पण ज्यावेळेस हा रावण हातामध्ये भाला येऊन येत होता त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना पाहू लागलेला आहे रावणाची अवस्था काय झालेली आहे. येणे औषध सशिरा, मग प्रपंच कोशांभितरी, निजामी होती कामना पुरी, तिकट भारी अशाधार. म्हणून रावणाच्या मनामध्ये जी कामना होती ती रामाची मूर्ती पाहिल्यानंतर
रावणाची कामना कशी होऊ लागलेली आहे, रावणाला काय वाटू लागलेलं आहे असं सुद्धा आपण पाहूया. येणे आवेशे दस श्रीदान रघुनंदन तोडी नवराष्ट्राचा बाण येणे आशा परी उठली जाण कामना संपूर्ण निवटिली. म्हणूनच जे रावणाच्या मनामध्ये कामना होती, वासना होती, तो प्रभू रामचंद्रानं नैराश्याचा बाण सोडलेला आहे आणि या कामनेचा या ठिकाणी काय केलेला आहे, नाश प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे. सवेची रावण अत्युग्र अविद्येचे निजशास्त्र सोडले वासनेचे वज्र श्री रघुवीर दंडावया. रावणाला राग आला, त्यावेळेस रावणानं अविद्येचं अस्त्र सोडलेलं आहे. रावणाचा एवढा राग आला, काय करावं रावणाला कळत नव्हतं. काही जरी केलं तरी विफल आहे, कारण भगवंताच्या विरुद्ध जर आपण काही कार्य करायला गेलो तर त्याच्यामध्ये यश येईल का? भगवंताच्या विरुद्ध जे कार्य असेल ते नाचल्याशिवाय राहणार नाही, अशी अवस्था रामाची होत आहे. श्रीराम धनुर्धारी नेटक वज्र निवटावया देख निर्वासनेचा तोमर चोख एकाएक सोडला. त्यावेळेस जी वासना होती, या वासनेविरुद्ध प्रभू रामचंद्राने काय केलेलं आहे, निर्वासनेचा जो तोमर होता प्रभू रामचंद्रानं सोडलेला आहे. राम धनुर्बाणा विचित्र वज्रावरी योजिला तोमर येणे भेदोनी सत्वर केला दशवक्र तटस्थ. म्हणून जे रावणानं वज्र सोडलेलं होतं त्या वज्रावर प्रभू रामचंद्रानं निर्वासनेचं तोमर सोडलेलं आहे. मग रावणाची अवस्था काय झालेली आहे. अंतर्वाय दोन्ही रणे केली दारुण रावणे तितुकी निरसली रघुनंदने अर्धक्षणे करोनिया. रावणानं प्रत्येक गोष्ट केली, प्रत्येक कार्य केलं, जे जे कार्यामध्ये आपला यश येईल असं रावणाला वाटलं ते कार्य रावणानं करण्याचा प्रयत्न केला, पण कुठलंही कार्य करण्याचा प्रयत्न केला पण ते कार्य रामाविरुद्ध चाललं नाही, म्हणून रामाचं कार्य फोल ठरलेलं आहे. ब्रह्मार्ड शस्त्रास्त्री काम क्रोधाधिक अंतरी सामर्थ्य होते दशाश्री रामे क्षण मात्रे उडविले. म्हणून ब्रह्मदेवाचं वरदान होतं, काम क्रोध जरी असेल हे सर्ववर काय नियंत्रण रावणाचं होतं, पण जरी असं असलं तरी ते रामाच्या विरुद्ध चाललं नाही. सगळे अस्त्र जे होते ते रामावर सोडण्याचा प्रयत्न रावणानं केला, पण या ब्रह्मांडाचा बाप भगवंत देवाचाही देव हा जो राम आहे, यानं जेवढे जेवढे अस्त्र या रावणानं सोडलेले आहेत तेवढ्या अस्त्राचा नाश प्रभू रामचंद्राने केलेला आहे. वेश बुद्धी रावण करिता श्रीरामाचे ध्यान अंतरक्षाळे संपूर्ण झाली बोळवण काम क्रोधे. म्हणून त्यावेळेस रावणानं प्रत्येक गोष्ट सोडलेली आहे. कामाची असेल, वासनेची असेल, मोहाची असेल, मायेची असेल, असे सर्व अस्त्र सोडले, पण ते रामा विरुद्ध चालले नाही. रामावर सोडले पण रामा विरुद्ध चालले नाही. रामाने त्या अस्त्राचा नाश केलेला आहे. शुद्धता करणे रावण निंदेचे विषय जाण स्तविता झाला रघुनंदन श्रोते सावधान परिसोत. आता रावण हतबल झालेला आहे. इतके वेळेस त्याने युद्ध केलेलं आहे, जे नाही करायचं ते केलं. जेवढे जेवढे वरदान होतं त्या वरदानाचा फायदा रावणानं करून घेतलेला आहे आणि अस्त्र रामावर सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक अस्त्र सोडले, शस्त्र सोडले, पण ते भगवंतावर काहीच करू शकले नाही, काहीच असर झालं नाही. त्यामुळं रावण आता निंदा सोडून स्थवन भगवंताचं करू लागलेला आहे. लौकिक योधेरणाप्रती सरळ्या शस्त्रास्त्र संपत्ती तोंड बळे बडबडती वल्गे नजती इतस्तता. रावणाचं जेवढं सामर्थ्य होतं तेवढं सामर्थ्य रावणाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण या प्रभू रामचंद्रांसमोर रावणाचं सामर्थ्य चाललेलं नाही. सदावया मोक्ष श्री रावण अवस्था भारी
निंदे माझी स्तवन करी निदगरती अति ओझा. रावणाला विचार केला, बाबा आपल्याला काही करू नका, राम आपला करून घ्यायचा आहे, आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे. आपण भरपूर असं पाप केलेलं आहे, आपल्या एवढं पापच कुणी केलं नसेल, पण एवढं पाप मी केलेलं आहे, पण एवढं पाप करून देखील मला मोक्ष हवा आहे. मग आता मोक्ष कसा भेटणार आहे आपल्याला, हा विचार रावणाने केलेला आहे. आणि प्रभू रामचंद्राच्या निंदेमध्ये स्थवन प्रभू रामचंद्राचं रावण कसं करीत आहे. रावण अत्यंत विचक्षण वरी वेदशास्त्र संपन्न करिता झाला वर्णन रघुनंदन स्वरूप. त्यावेळेस रावण जरी राक्षस असला, राक्षस रूपी जरी असला, तरी वेदशास्त्राचं अध्ययन रावणाला होतं. मग या वेदाच्या आधारे किंवा या ज्ञानाच्या आधारे प्रभू रामचंद्रांचं स्थवन, रामचंद्रांची भक्ती रावण कशा प्रकारे करत आहे. सूक्ष्मयुक्त कुशलतेसी सोडून या वाक्यांशासी अंगीकारोनी लक्षासासी श्रीरामासी बोलतो. म्हणून जे आपल्या मनामध्ये काय विरुद्ध होता, द्वंद्व होता, हा सर्व रावणानं काढलेला आहे आणि प्रभू रामचंद्राचं स्थवन, स्वरूपाचं स्थवन करू लागलेला आहे. आधी तो पद तो रावण ते शोधून या जाण आता तत्पद श्रीरामाचे पूर्ण स्वरूप वर्णन करीतसे. म्हणून रावणानं विचार केला, आपल्याला जर मोक्षाला जायचं असेल तर प्रभू रामचंद्र आपला करून घ्यायचा आहे. कसा करून घ्यायचा आहे, एकतर आपला भक्ती करावी लागते, भक्ती आघात करावी लागते. त्यावेळेस आपला भगवंताचा या ठिकाणी दर्शन झाल्याशिवाय राहत नाही, भेट झाल्याशिवाय राहत नाही. पण दुसरा एक मार्ग आहे, तोही मोक्षाचाच मार्ग आहे. भगवंताला एकतर भक्ती करायची किंवा भगवंताचा विरोध करायचा. रावणानं भक्तीचा मार्ग सोडून दिलेला आहे आणि विरोधाचा मार्ग अवलंबलेला आहे. त्यावेळेस रावण पुढं काय करत आहे. तत्पद आत्मरामी जाण शुद्ध श्रीरामाचे वर्णन सूक्ष्म सर्वज्ञ सनातन पावावया जाण गरजतो. म्हणून रावण दर्शनात करू लागलेला आहे. रावणाच्या मुखातून प्रभू रामचंद्राचं स्थवन, प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपाचं वर्णन स्वतः रावण करू लागलेला आहे. निंदेचे निविषय जाण शुद्ध श्रीरामाचे वर्णन सूक्ष्म सर्वांगत सनातन स्वयरावण अनुवादे. म्हणून रावण काय करू लागलेला आहे, प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपाचं सूक्ष्म असं वर्णन स्वतः आपल्या मुखातून करू लागलेला आहे. रावण म्हणे श्रीरामाची किती आता कपट करीसी ठकोनी मारडे वाळसी तैसे मदसी चालरा. रावणानं विचार केलेला आहे, पण कसा विचार केलेला आहे. रामाचं तर स्थवन करायचं, पण ते स्थवन कसं करायचं, निंदेच्या आधारे करायचं. त्यावेळेस रावण म्हणू लागलेला आहे, रामा जे तू वाळीसोबत केलास ना, वाळीला तू ठकून मारलास ना, ते माझ्यासोबत जमणार नाही. मी लंकापती रावण आहे, माझा दरारा आहे, ते माझ्यासोबत चालणार नाही. रावण रामाला बोलत आहे. आणि गती सांगो आता तुआ पूर्वी टकविले बहुता कोण म्हणून होशी पुसता तेही तत्वता सांगेन. रामा माझी तुला विनंती आहे, बाबा तू आणि भरपूर जणांना ठकविलास, कुणाला ठकविलास, तू म्हणशील मी कुणाला ठकवलं, पण तेही तुला सांगेल. फक्त वाळीच नसून आणि कितीतरी असे योग्य आहेत की ज्यांना तू ठकवलास, पण त्यांचे नावे सुद्धा मी तुला सांगणार आहे, असं रावण स्वतः प्रभू रामचंद्रांना बोलत आहे. तुझ धरून या मानसी बहुत निघाले साधावयासी शेती टकवणी तयासी दृश्य नव्यासी सर्वथा. रामा तुझ्यासाठी हे भक्त वेडे झाले, आपल्या संसाराचा त्याग केला, योग केला, भक्ती केली, सगळंच विसरून गेले, संन्यासी झाले. कशासाठी? राम मिळवण्यासाठी. पण रामा तू त्यांना भेटलास ना,
तू त्यांना ठकवलास आणि तू निघून गेलास, हे माझ्यासोबत चालणार नाही. रावण रामाला बोलत आहे. लपोनी त्यांच्या सर्वांगी सर्वथा दिसती जगी, शीलता साधनी अनेकी तोंड वेगी नदाविसी. किती साधू आहेत, किती संन्यासी आहेत, किती योगी आहेत, आतापर्यंत तप करून करून त्यांच्या हातात दाढ्या वाढल्या, केस जमिनीला टेकले, नख एवढे वाढले, पण त्यांना दिसलास का तू? त्यांच्याच सूक्ष्म शरीरामध्ये तू आहेस, प्रत्येक आत्म्यामध्ये तू आहेस, आत्माराम तू आहेस, पण त्यांच्या नजरेला तू पडलास का? त्यांची तू भेट घेतलास का? हे माझ्यासोबत चालणार नाही. रावण रामाला बोलत आहे. कपट विद्या करुणी गाडी ती माझी देसी बुडी, वेडा लावली बापुडी वाळून करवंडी पै केली. म्हणूनच काही जण वाळून गेले, शरीराच्या फक्त अस्थी शिल्लक राहिल्या, वरिया मांस सुद्धा शिल्लक राहिले नाही. सगळी जी या ठिकाणी चमडी असेल ते हाडाला चिटकून राहिली. कशासाठी? राम मिळवण्यासाठी, भगवंत मिळवण्यासाठी. तप केले, अनुष्ठान केले, यज्ञ केले, कशासाठी? भगवंत मिळवण्यासाठी, देव मिळवण्यासाठी. पण रामा, त्यांना तू मिळवलास का? त्यांची तू भेट घेतलास का? तू कुठं लपून बसलास? त्यांना सुद्धा तू ठेवलास, असा आरोप रावण प्रभू रामचंद्रावर करत आहे. चौघी देवळी श्रीरामा आपला मनविसी आत्मा, छळून गेसी भजन धर्मा अति दुर्गमा साधनी. म्हणून तू राम भक्तांचा छळ करतास आणि तू भक्तांवर भजन करून घेतास. तुला आवडते की? भक्ताला जर भजन केलं तर तुला आवडते. भक्तांना भजन करू द्या, कीर्तन करू द्या, नामस्मरण करू द्या, ते तुला आवडते. पण तू त्यांची भेट घेत नाहीस किंवा त्यांना तू दर्शन देत नाहीस, असा सुद्धा रावण आरोप करत आहे. तू लागी मंत्र घेती असंख्य कुलचरणे करीती, शेकी तेही छळिले निश्चिती निज प्राप्ती चुकविली. अहो, किती जणांनी मंत्र घेतले, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असे भक्ताने म्हटले, पण त्या भक्तांना सुद्धा तू भेट दिलास का? अशी अवस्था तुझी झालेली आहे. तू भक्तांना ठकवलास, असे वेगवेगळे आरोप स्वतः रावण व रामावर करत आहे. हे मनसी नचले मत मी जाणते से समस्त, मंत्रा माझी जो मंत्रार्थ तो तू निश्चित श्रीराम. म्हणून जी माझी जी ममता आहे, या ममतेमध्ये श्रीराम वसलेला आहे, राम वसलेला आहे. माझी ममता काय आहे, माझा मोह काय आहे आणि मला काय साध्य करायचं आहे, राम रामाला सांगत आहे. मंत्र मंत्रा माझी अक्षर ओम नमो इत्यादी उच्चार, अक्षरी अक्षर तू रघुवीर हे मी साचार जाणत. कुठलाही मंत्र घ्या, पण त्या मंत्रामध्ये ओम असल्याशिवाय राहत नाही. त्या मंत्रातल्या प्रत्येक अक्षरामध्ये तू वसलेला आहेस राम. पण तू त्यांना दर्शन देतास का? तू भक्तांना भेटतास का? तू वसलेला आहेस, या सृष्टीमध्ये वसलेला आहेस, या सृष्टीच्या प्रत्येक कणामध्ये वसलेला आहेस, पण तू भक्तांना दिसत नाहीस, असा आरोप सुद्धा रावण करत आहे. वाटके छळोनिया जाण साधनी लाविले वेद पठन, करोनी वाचेची ठणठण लावून पूर्ण गोविले. अहो, वेद पठणाची काय अवस्था आहे? वेद पठांतर केले, किती केले? त्यांचे दात पडून गेले, म्हातारे झाले. कशासाठी? राम मिळवण्यासाठी बडबड करू लागले. वेळे होऊन गेले, कशामध्ये? राम मिळवण्यासाठी. भगवंता, तुझ्यामध्ये वेळे होऊन गेले. पण रामा, तू आतापर्यंत तू त्यांना दिसलास का? दर्शन दिलास का? तू कुठं लपून बसलास? तू वेद पाठताना सुद्धा ठकविलेला आहेस, तू प्रत्येकाला ठकवतास, असे वेगवेगळे आरोप रावण करत आहे. करिता दश ग्रंथ पठन तेची छळले संपूर्ण, उदांत अनुदांत स्वरित जाण वाद विचक्षण घालिती. म्हणून वेदामध्ये सुद्धा, ग्रंथामध्ये सुद्धा प्रत्येक भक्ताला छळलेला आहेस. या ठिकाणी भांडण करतात, जे मोठे मोठे ज्ञानी असतात ते भांडण
भांडण करतात, अक्षरावर वाद करतात, पण या अक्षरामध्ये सुद्धा तुझा वास आहे, प्रत्येक अक्षरामध्ये तुझा वास आहे, पण तो भक्तांना ठकविल्याशिवाय राहत नाहीस. रावण बोलत आहे. ऐसे ठकोनिया तयासी बापुडी वेडाला विसी तैसे नचले मदसी तुझे लपनिसी जानत. रामा, तू लपून राहतास, भक्ताजवळ येत नाहीस, भक्ताच्या डोळ्याला दिसत नाहीस, पण भक्तापासून वेगळा सुद्धा होत नाहीस. पण ते माझ्यासोबत चालणार नाही, मी तुला जाऊ देणार नाही, मी तुला आपला करून घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी सुद्धा धमकी राम रामाला देत आहे. वेद मूळ तो ओमकार ते तुझनी लपनी थोर आकार उकार मकार त्रिमात्रा स्वर त्रिगुणातीत. आकार असेल, उकार असेल, मकार असेल, वेद असेल, ग्रंथ असेल, रामायण असेल, आणखी काय काय असेल, प्रत्येकामध्ये तू वसलेला आहेस. तुझ्याशिवाय हे होऊ शकत नाही. भक्ताला वेळ लावून गेलास, भक्त वेळे होऊन गेले, काय करावं या भक्ताने? पण हे माझ्यासोबत जाणार नाही रामा, मी तुला जाऊ देणार नाही, मी तुला बाजूत टाकल्याशिवाय राहणार नाही. राम रामाला बोलत आहे. ऐसे पाठ कटकविले तैसेची पंडित नाडिले बापुडिया काही नकळे गोण घातले विवादी. म्हणून असे पंडित असतील, त्यांनाही काही कळत नाही, त्यांनाही तू गौरण्याचं काम केलास, त्यांनाही तू खकवण्याचं काम केलास. मोठे महापंडित असतील, ते फक्त काय करू लागले, द्वेष करण्यामध्येच झाले, मत्सर करण्यामध्येच या ठिकाणी हे झाले. वेदाचं पाठन झालं, ग्रंथांचं पठन झालं, या ठिकाणी नामस्मरण केलं, पण त्या पंडितांना तू आतापर्यंत भेटलास का, तू दिसलास का? पण हे माझ्यासोबत जमणार नाही. राम रामाला सांगत आहे. शास्त्र श्रवण साधन शुद्ध त्यातही चढले प्रसिद्ध गेले अभिमानाचे विरुद्ध बहुविध बहुयुक्तीचे. म्हणून जे शास्त्र असतील, शास्त्र पठन करणारे सुद्धा आहेत, पण शास्त्रामध्ये निपुण असणारे सुद्धा काही आहेत, पण या शास्त्रामध्ये सुद्धा तो ठकवण्याचं काम केलास, असं सुद्धा रावण आरोप करत आहे. मदसी न करे ते विंदान मी जाणत से संपूर्ण शस्त्रामानी दानपण लपनी जाण ते तुझी. म्हणून रामा, तुझी काय लीला आहे, तुझी काय महिमा आहे, ते कुणी जाणेल नाहीतर नाही जाणेल, पण मी मात्र जाणू आहे. माझ्यासमोर तुझा खेळ चालणार नाही, मला तू ठपू शकणार नाहीस, आणि ठपायला आलास तर मी ते जमू देणार नाही. रावण या ठिकाणी उच्च स्वरामध्ये बोलत आहे. तेही घातले अडवाटा चढला जानपणाचा ताठा ते जनमनी पै वरिष्ठ फुगारा मोठा गर्वाचा. म्हणून ज्याच्या अंगी गर्वाचा फुगारा असतो, केवढा मोठा असतो, मोठाच असतो, आणि वरचीवर फुगत जातो. जशी या फुग्यामध्ये हवा भरली तर ते फुगत जाते, पण एके दिवशी आपण जास्तच हवा भरण्याचा प्रयत्न केला तर ते फुटून गेल्याशिवाय राहत नाही. अशी अवस्था गर्वाची झाल्याशिवाय राहत नाही. रावण सांगत आहे. पंडिता नकळे हे स्तुती शस्त्रा माझी जे युक्ती जाणीवा ते तुझी वसती हे सांगती आणिक. म्हणून पंडिताला हे कळत नाही. पंडित वेडे होऊन गेले. राम कुठं आहे शोधण्याचा प्रयत्न केला. कोण केला? पंडितांनी केला. पण पंडितांना आतापर्यंत समजलेलं नाही. पंडित वेडे होऊन गेले. पण राम कुठं आहे, भगवंत कुठं आहे, हरी कुठं आहे हे मी जाणतो आणि स्पष्ट जाणतो, आणि मी हरीला आता माझा करून घेतल्याशिवाय राहणार नाही. रावण बोलत आहे. कुंडली गोळविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कंठ राम महाराज की जय. पंडित नकळे हे
शास्त्रा माने रीती जाणवाते ते तुम्ही वस्ती हे सांगती आणि का पंडिताला सुद्धा कळाले नाही रामा तुझी वस्ती कुठं आहे, राम कुठं राहतो, भगवंत कुठं राहतो याचा शोध घेण्याचा प्रयत्न पंडिताने केला, पण त्या पंडिताला सुद्धा ओळखला नाहीस, दिसला नाहीस, असं सुद्धा या ठिकाणी टीका हा रावण रामावर करत आहे. जेवी कुळसाचा घना मुलीचा रस बरे माना शुद्ध सुमुखे आदाना रीते पुन्हा करकरी. म्हणून या ठिकाणी उसामध्ये काय असते, रस असते, रसापासून काय तयार होते, गुळ तयार होते, गुळाचा किती गोडवा आहे, त्याचप्रमाणे रामा तुझा गोडवा आहे, पण तू भक्तांना दिसत नाहीस. भक्त पठण करतात, तुझं नामस्मरण करतात, तुझ्यामध्ये वेड्या होऊन जातात, तुझ्या कीर्तनात धुंद लागते, वेड लागते रामाचं, पण राम दिसत नाही, ते माझ्यासोबत जगणार नाही, रावण सांगत आहे. शास्त्रा माझी जे युक्ती ते केवळ चैतन्य स्फूर्ती ते वाचून तयारती अहमती भूलविले. म्हणून शास्त्रामध्ये जे जे उपपत्ती आहे, जे जे लिहिलेलं आहे, जे ते सर्व भक्त वाचू लागलेले आहेत, पठण करू लागलेले आहेत, कथा श्रवण करू लागलेले आहेत, पण रामा तुझं दर्शन मात्र होत नाही. तू कुठं आहेस, रावण बोलत आहे. घोडी बाबुडी यज्ञिके यज्ञद्वारा भरली येते त्याची दोरी कौतुके स्वर्ग सुखे दारुनिया. म्हणून रामा तू खरं सांग बरं, भोळे बाबडे आहेत लोक, यज्ञ करू लागलेले आहेत, कशासाठी? तू सांगितलास आशा जरी यज्ञ केले तर या भक्ताला स्वर्ग प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, पण त्या स्वर्गामध्ये जर भगवंतच नसेल तर त्या स्वर्गाचं काय महत्व आहे? तिथे जर रामच नसेल आणि राम जर मिळत नसेल तर त्या स्वर्गाचं सुख आमच्या समोर काहीच काढीमोल नाही, असं सुद्धा रावण सांगत आहे. कुंड साधिती आती उत्पत्ती मेकळा परमिती साधिती वेदी साहित्याती निवृत्ती मंडप प्रीती करुनिया. म्हणून वेद पठण करणारे असतील, यज्ञ करणारे असतील, वेगळे मंडप करतात, काही करतात, कशासाठी रामा? तुझ्यासाठी, तुझी प्राप्ती हो, भगवंताची प्राप्ती हो, भगवंताचं दर्शन व्हावं. पण रामा तू त्यांच्या हृदयामध्ये बसलेला आहेस, पण त्यांच्या डोळ्याला मात्र तू दिसलेला नाहीस, असं सुद्धा रावण सांगत आहे. इंद्रमा बैगती संधान विचित्र दर्भाचे परिष्करण त्यावरी पात्र साधन युक्ती करो मांडित. म्हणून काय करतात? यज्ञ असेल, वेद पठण असेल, यज्ञ जर करायचा असेल तर गवताचं आचरण करतात, कुंड्या ठेवतात, त्याच्यामध्ये जे तेल असेल, तूप असेल, विविध प्रकारची सामग्री असेल, हे साठवण्याचा प्रयत्न करतात. कशासाठी रामा? तुझ्यासाठी, असं सुद्धा रावण सांगत आहे. आणि ती रोषणी संभार ओ मध्यव्यापी चित्र मेष सेनादी परिकर आणि ती सर्वर यासी. म्हणून याग करण्यासाठी, यज्ञ करण्यासाठी दुर्मिळ अशी सामग्री लागते, पण ती दुर्मिळ जरी सामग्री असली तर रामा तुझ्या चिंतनासाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या या स्वरूपासाठी किंवा देव मिळवण्यासाठी अशी दुर्मिळ सामग्री सुद्धा आणल्याशिवाय राहत नाही आणि याग केल्याशिवाय राहत नाही. आती युक्ती साधून यागणी मंथन करती कष्टे करून ते प्रकटा लागली तो कुंड्यानी कापिती. मग असं सर्व करतात, मग त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलन करतात आणि ती अग्नी निघालेली ज्या औषधी वगैरे लाकडं असतात ते आणतात, त्याचं आचरण करतात, मग तिथं अग्नी प्रज्वलित करतात, ती अग्नी आणून त्या यज्ञामध्ये टाकतात. असा हा यज्ञ पवित्र करण्याचं काम हे भक्त करत आहेत. ते ओंकार षटकार मंत्र घोषाचे उच्चार स्तुती यज्ञ करीती अपार स्वास्वधार करविने युगे. म्हणजे हे असे ओम करतात, होम करतात, नामस्मरण करतात, मंत्राचा उच्चारण करतात आणि याग संपन्न करण्याचा प्रयत्न भक्त करत आहेत. पोटे पोटे युगाते सुसंतान सावधचित्ते आज्ञा पुरुषी यजमाते अवधान त्यागी. म्हणून यजमानाला विचारण्याचा प्रयत्न करतात किंवा यजमानाला दान असेल, धर्म असेल, आणखी ज्या ज्या गोष्टी नियमाप्रमाणे करायच्या असतात त्या सर्व केल्याशिवाय राहत नाही. कशासाठी करतात? सुखासाठी. पण हे कशासाठी? राम मिळवण्यासाठी करतात, रावण सांगत आहे. नामा म्हणता यजमान रुपीत्व सोडिती अवधान तेने बळी आत्मिकजन
स्वर्ग भुवन वांछिती. म्हणून हा सारा यज्ञ केला तर काय होते? स्वर्ग मिळाल्याशिवाय राहत नाही, स्वर्गाची प्राप्ती मिळाल्याशिवाय राहत नाही, सर्व सुख आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. पण आपल्याला भगवंत मिळतो का? स्वर्ग मिळाला म्हणजे भगवंत मिळेल का? अशा काही गोष्टी नाहीत. रावण सांगत आहे पुण्यक्षय दोन प्रति परिणेश्वराने मानित ऐसी टकली नेणू किती ते मज प्रतिचारेना. मग तू काय सांगतोस भक्तांना? पुण्य करावं लागते, दान करावं लागते, धर्म करावं लागते, तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पण स्वर्गामध्ये तुम्हाला सगळे सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. पण सगळे जरी सुख मिळाले रामा, तरी रामा तुझ्या ठिकाणी नाहीस. स्वर्गामध्ये आम्ही येऊन काय करावं? रामा तुझं आम्हाला दर्शनच होत नसेल, तुझी मूर्ती जर आम्हाला दिसत नसेल तर त्या स्वर्गाचं काय आमच्यावर किंमत आहे? रावण सांगत आहे रामा, हे असं तू सगळ्या भक्तांना ठकविण्याचा प्रयत्न केलास, म्हणजे ठकवणं माझ्यासोबत जमणार नाही. मी हुशार रावण आहे. रावण रामाला सांगत आहे हे तिला लपणीचे सूत्र मी जाणत असे समग्र कर्मा करणे सूक्ष्म सार स्वरूपे साचार लपतोसी. म्हणून जे सूक्ष्म सार आहे, तुझं लपण्याचं काय विधान आहे, तू कोणत्या ठिकाणी लपतास, ही सगळी जागा मला माहित आहे. कुणाला माहित असेल किंवा नसेल, पण ते मला माहित आहे. म्हणून मी तुला शोधल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा रावण सांगत आहे. आम्ही आज समग्र कर्मा करणे सूक्ष्म साचार यज्ञ कळे सूत्र कर्मटपणे फार व्यापली. यजमानाच्या क्रियाशक्ती त्याची तुझी निजस्थिती संन्यासाची त्या वृत्ती छळमुक्ती नाळले. एवढंच नाही, संन्यासी झाले कशासाठी रामा? देव मिळवण्यासाठी. संसाराला लाथ मारली, मोहाला लाथ मारली, मायेला लाथ मारली. कशासाठी रामा? तुझ्यासाठी. नागवे होऊन गेले, वस्त्राचा त्याग केला, भगवे वस्त्र अंगावर परिधान केले, सोन्याचा त्याग केला, धन्याचा त्याग केला. कशासाठी रामा? देव मिळवण्यासाठी. पण त्या संन्यासाला सुद्धा तू फसविलास की हे माझ्यासोबत जमणार नाही. रावण सांगत आहे विराग होम करोनी एक जाळले मती कामादिक शेकी तिला तुळ जाळणी देख काम क्रोधादिक आसुत. म्हणून या ठिकाणी काम क्रोध जो जाळे, त्याचं या ठिकाणी काम क्रोधावर वर्चस्व असल्याशिवाय राहणार नाही. मग यागामध्ये या ठिकाणी काय करतात? कानून टाकतात, यज्ञामध्ये कानून टाकतात आणि हा काम क्रोध जाळण्याचा प्रयत्न करत आहेत. गुरु पासोनी महावाक्य ज्या कारणे घेतले देख ते राहिले सकळिक पूज्यत्य चोख भुलविले. म्हणून गुरुपासून कोणी शिष्य जे असतील कानमंत्र घेतात, कोणी या ठिकाणी शिष्य बनून राहतात. कशासाठी? गुरुकडे कशाला जायचे आपल्याला? गुरु सांगतो की बाबा देव तुम्हाला कशामध्ये भेटेल, देवाकडे जाण्याचा रस्ता कोणता आहे हे आपला गुरु सांगितल्याशिवाय राहत नाही. म्हणून असे सुद्धा काही शिष्य आहेत. रावण सांगत आहे आम्ही पूज्य परमहंस म्हणून भुलविले यास विसरले महावाक्यास पंचीकरणास विसरले. म्हणूनच या ठिकाणी जे पंचकरण आहे, या पंचकरणाला विसरून गेले. या देहामध्ये पंचभूत आहेत, याचा सुद्धा विसर पडला, असं सुद्धा रावण सांगत आहे. सांडोनी स्वानंद स्मृती पूजते भुललेती तैसेची केली योगापती सांगू किती कपट कर्म. म्हणून रामा, तू कुणासोबत किती किती कपट केलास याचं गणित होऊ शकणार नाही. मी जर लिहायला सुरुवात केली तर मला पुस्तक सुद्धा या ठिकाणी पुरणार नाही. एवढं तू कपट केलास, कुणाला सोडलास, प्रत्येकासोबत तू कपट करण्याचं काम केलास, सगळ्याला सांगितलास. कुणाला सांगितलास यज्ञ करा, कुणाला सांगितलास संन्यासी व्हा, कुणाला सांगितलास पंडित व्हा, कुणाला सांगितलास वेद पाठन करा. अशा विविध प्रकारच्या, कुणाला सांगितलं तपश्चर्या करा, कुणाला सांगितलं जंगलामध्ये जावा, घनिष्ठ अशी तपश्चर्या करा. देव भेटल्याशिवाय राहणार नाही. पण देव भेटला का? भेटलाच नाही रामा. पण हे सगळ्याला तू फसवलास, ते फसवलं माझ्यासोबत जमणार नाही. रावण सांगत आहे एक ते पै बापडी तुझं पाहया जवळ सगळी निघाल्या तितातले ते घातले कडाडी योगाची. म्हणून हे योग केलेले आहेत. एकटा एक राम आहे, पण तो मिळवण्यासाठी किती जण वेडे झालेले आहेत, पण त्यांना तो सुद्धा सापडलेला नाही. वार्यावरी गाडसी नाना सिद्धी श्री गोष्य साठ होईल नपसी बेडाला योगिया. नाना सिद्धीमध्ये तू लपून राहिलेला आहेस. भक्त वेडे होऊन गेले, देव शोधण्यामध्ये काय काय करावं ते करून गेले. जे जे सांगितलं, कुणी सांगितलं बाबा तुला देव कसं भेटते, हे करावं
त्याने दान केलं, कुणाला जे करायचं ते केलं, अन्नदान केलं, काय जे जे सांगितलं ते तर भक्ताने केलं. पण भक्तांना तो सापडला नाही रामा, पण ते माझ्या समोर जमणार नाही. रावण सांगत आहे मग काढता कडान चढे वैकुंठाच्या पाळी नातरी शेष पडे तुझी नित्याने सेदपुसी. म्हणून तू रामा तुझं राहण्याचं ठिकाण कुठं आहे तर वैकुंठामध्ये आहे. आणि कुठं लपून बसतास? हा जो फणा आहे ना, या फण्याच्या खाली लपून बसतास. भक्त तुला शोधू लागलेले आहेत, कुठे नाही तिथे शोधू लागलेले आहेत, जंगलामध्ये शोधू लागलेले आहेत, वनामध्ये शोधू लागलेले आहेत, होम करू लागलेले आहेत, याग करू लागलेले आहेत, दान करू लागलेले आहेत, पुण्य करू लागलेले आहेत. आणि काही माझ्यासारखे असे वेळे भक्त पाप करू लागलेले आहेत देव भेटेल म्हणून. रावणाला देव भेटण्यासाठीच पाप करण्याचा मार्ग अवलंबलेला आहे. पण रामा या सगळ्यांना सोडून सगळ्यांची तू फसवणूक केलास आणि या नागफणी खाली जाऊन तू लपून बसलास, डोळे झाकून बसलास. हे आम्हाला जमणार नाही. भक्ताचं तुला काही दिसतंय का नाही? हमेशा डोळे झाकून बसलास तू. भक्त काय आहे, कोणत्या संकटात आहे, किती संकटात आहे याचं तुला काहीच घेणं देणं नाही. राम रामावर टीका करत आहे. ते तुनी काढता निदान भेल लक्षित सावतारे उपमरितास सिंह सुकर दाग निधार तुझ नाही. रामा तुला कुठे कुठे हुडकावं, तू या खाली लपून बसलास म्हणून तू तुला काढण्याचा प्रयत्न केलास. पण तू काय केलास? दशावतारामध्ये या ठिकाणी गेलास, लोकांना दिसला नाहीस. काय करावं, तुझा काय महिमा आहे? राम सुद्धा आपल्या मुखातून सांगत आहे. साधिता सारिशी भोता तो मनसा परासी आता क्षणी होती दुचिता ये तुने आता ढळवली. काही येऊ द्या, या आकाश खाली जमिनीवर तुटून पडू द्या, पण रामा मी आज तुला सोडणार नाही. साधक आहेत, एवढी साधना केली कशासाठी रामा? तुला भेटण्यासाठी. पण सगळ्यालाच हुलकावणी देऊन पळून गेलास, कुणाला सापडला नाहीस. जसा लग्नापाणीचा खेळ असतो त्या प्रकारे 5 मिनिटानंतर 10 मिनिटानंतर सापडते माणूस. पण असे किती 100 वर्ष 1000 वर्ष निघून गेले, तप करून वेळे होऊन गेले, पण त्यांना तू सुद्धा सापडला नाहीस. पण तू आज माझ्या समोर आलेला आहेस. काही होऊ द्या, आज मी तुला धरल्याशिवाय राहणार नाही. रावण रामाला सांगत आहे. आय सासिना दे रावण गर्वता झाला कोण तव सारथी अति विचक्षण किरींदा सारले. रावण वेडा होऊन गेला. राम दिसला, रावणाच्या डोळ्याचे पारण फिटून गेले. त्यावेळेस रावण एवढ्या मोठ्या गर्जना करू लागलेला होता, जसा जंगलामध्ये सिंह गर्जना करतो एवढी मोठी गर्जना करू लागलेला आहे. रामा तुला आज मी सोडणार नाही. काय झालं तर एवढ्यामध्ये सारथी गोष्टी ऐकू लागलेला आहे. सारथी काय बोलत आहे? राम धनुष्य तोडिता जाण संभावाचा मेघा करीन चिरला होता चरण तो अनुर दिगला. म्हणून रामाने जो धनुष्य या ठिकाणी रावणाचं तोडलेलं होतं, सुहभाव होता, ते तोडलेलं होतं, सारथी घेऊन आलेला आहे. हाती पडता धनुष्यबाण निष्कपट रणांगण साधा वया वीर रावण काय आपण बोलत. मग आता निष्कपट साधवायचं आहे रावणाला. राम समोर आहे, राम आपला करून घ्यायचा आहे, रामाला सोडायचं नाही. आता जर रामाला सोडलं तर राम आपल्याला भेटणारच नाही, राम आपल्याला दिसणारच नाही. त्यामुळं राम आपला करून घ्यायचा आहे. रावणा हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे. श्रीराम ख्याती करो सकला दिली मुक्ती उरली जेता प्रती लंकापती आणवारे. म्हणून रावणाला सांगितलेलं आहे आतापर्यंत कित्येक जणांना मोक्ष मिळवून दिला, किती पाप करू द्या, पण भगवंताच्या समोर असेल किंवा भगवंताच्या हाताने जर बरं आलं तर मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण राम सांगू लागलेला आहे आतापर्यंत भरपूर जणांना मोक्ष मिळाला, पण राम काय जण सुटले त्याच्यातून. मग याचं कसं होईल? हा रावण बोलत आहे. आजीवन्या केले कपट रामे त्याचे केले सपाट आता झालो निचोपट दशकंठ अतिशुद्ध. म्हणून रामाने आतापर्यंत जे कपट केले त्या कपटाला सपाट करण्याचं काम तू केलास. जसा ऊसाचा कांडा असते, पण त्या गाळपामध्ये घातल्यानंतर रस किती होतोय आणि ऊसाचा चोपट निघत पडते, त्या चोपटाप्रमाणे मी झालो. म्हणून आता जे माझ्या मनामध्ये कपट होतं ते निघून गेले रामा.
आता मला राम आपला करून घ्यायचा इच्छा आहे असं सुद्धा रावण बोलत आहे. सकळ सैन्य समवेत युद्धी नाटोपे रघुनाथ तुम्ही एकांगी लंकानाथ राम निश्चित साधीन. रामा माझ्याकडे एवढं सैन्य होतं, या सैन्याची गणना करू शकत नव्हतं, एवढं सैन्य होतं, पण असताना सुद्धा मला राम सापडलाच नाही. पण मी आज रावण एकटा आहे, पण एकटा राम असून सुद्धा, एकटा रावण असून सुद्धा मी रामाला सोडणार नाही. राम आपला करून घेतल्याशिवाय राहणार नाही, राम साधल्याशिवाय राहणार नाही. रावण रामाला बोलत आहे. करोनी लोटांगण तुम्हासी विनिमितो मी सकळासी जो खडगाती हातवसी तेने शिवपूजेसी भेदिले. म्हणूनच या ठिकाणी माझी विनंती आहे, जे हातामध्ये खडग असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी ओपन करा, पण मला मोक्षाचा मार्ग मोकळा करून द्या. रावण बोलत आहे. तुम्हासी शंकराची आन कोणी न करावे युद्ध प्राण साक्षी होनी आपण अंगवन पहावी. त्यावेळेस रावण विनंती करू लागलेला आहे, कोणीच युद्ध करू नका, तुम्हाला शंकराची आण आहे, साक्षीला कोण आहे? शंकर भगवान आहे, असं सुद्धा रावण मोठ्याने गर्जना करू लागला आहे. श्रीराम आणि रावण रण युद्धी विनंती निर्वाण वाणी जे अपजय दोन्ही कोण कोणाला गुणी पै होतो. म्हणून या युद्धामध्ये कुणीच यायचं नाही. आता या युद्धामध्ये फक्त राम आणि रावण असेल. विजय आणि पराजय कुठं असेल, कुठं मिळेल यात पाहायचं आहे. रावण गर्जना करत आहे. ऐसी सकला विनवन करिता झाला रावण ते ऐकून निर्मंदन स्वसैन्याला पुढं विनवित. रावणाला गर्जना केली, रावणाला विनंती केली, बाबा हो कुणी असा, पण या युद्धामध्ये कुणीच येऊ नका. हे युद्ध माझं आणि रामाचं आहे. त्यावेळेस रामाला सुद्धा दया आली. रामानं आपल्या सैन्यांना विनंती केली. प्रभू रामचंद्राला सैन्यांना विनंती काय करत आहे? रावणाच्या निज मानसी बहुत दिवसे आधी ऐसी संग्राम स्मरण श्रीरामाची निजांगे भिडावे. म्हणून रावणाने विचार केलेला होता, बाबा एकटं रामाला पकडायचंय, गाठायचंय, रामाला कुठं जाऊ द्यायचं नाही. आतापर्यंत भक्त वेडे होऊन गेले, पण अशी वेळ आपण निर्माण करायची की राम आपल्या तावडीतून सुटलाच नाही पाहिजे. अशी मिठी घालायची की राम आपल्या मिठीतून सुटलाच नाही पाहिजे. हा विचार रावणाने केला होता, पण तो विचार आज साध्य झालेला आहे. मला रामात सापडलेला आहे. हा विचार, हा अभिमान किंवा हे भाग्य माझं आहे, रावणाला असं वाटत आहे. ते रावणाचे मनोरथ आधी फळले समस्त रणी भेट नमेर गुणात तेने बहुत हाय केलं. म्हणून राम सांगू लागलेले आहे, रावणाने असा विचार केलेला होता की एक ना एक दिवस राम मला भेटला पाहिजे, एकटा भेटला पाहिजे. ती कामना रावणाची आज पूर्ण झालेली आहे. त्यावेळेस वानराला असेल, सैन्याला असेल, रामाने विनंती केली, बाबा या युद्धामध्ये कुणीच येऊ नका. या युद्धामध्ये फक्त रावण आणि मीच असेल, अशी विनंती या वानर सैन्याला भगवंतानं केलेली आहे. माझी हेची मानसी रावणाच्या मनोरथासी सिद्धी पावी नरनमिती मुक्त रावणाची मुक्ती रावणाची देवनी. म्हणून राम सुद्धा सांगू लागलेले आहे, जी कामना रावणाची आहे तीच कामना माझी आहे, आणि या रावणाची कामना मला आज पूर्ण करायची आहे. रावणाचा शिरच्छेद करून रावणाला मुक्ती द्यायची आहे, रावणाला मोक्ष द्यायचा आहे. प्रभू रामचंद्र सांगत आहेत, या लागी तुम्ही समस्त युती व्हावे निवांत रामानी लंकानाथ कैसे रणात भिडतील. म्हणून तुम्ही मनामध्ये कोणीच येऊ नका, तुम्ही निवांत राहा. तिकडे तुम्हाला काय फळ खायचे ते खावा, पण या लढाईमध्ये येऊ नका. फक्त तुम्ही बघण्याचं काम करा, राम काय करू लागलेले आहे आणि रावण काय करू लागलेले आहे हे पाहण्याचं काम तुम्ही करा. निवांत राहा, शांत राहा. राम आपल्या सैन्याला सांगत आहे, साक्षी होणे तुम्ही पावी दोघांची रणभूमी जाणण्या आलेले संग्रामी आपण दुर्गमी तयासी. म्हणून हे साक्ष आहेत तुम्ही, या युद्धाला साक्ष ही
या युद्धामध्ये कुणी यायचं नाही आणि आलंच तर मग ते माझ्या इतकं वाईट कुणी नाही असं सुद्धा राम चेतावणी देत आहे. राम सांगू लागलेले आहेत, राम चेतावणी देऊ लागलेले आहेत. जरी तुम्हाला मी या ठिकाणी चेतावणी दिलेली आहे आणि या चेतावणीला जर उल्लंघन कोणी केलं आणि या युद्धामध्ये जर कोणी प्रवेश केला तर त्याला दंड दिल्याशिवाय राहणार नाही. रामाने या ठिकाणी चेतावणी सर्व सैन्यांना दिलेली आहे. वेद तुल्य तुझी आज्ञा कोण करू शके अवाज्ञा लागले श्रीराम चरणा तुझी वंद्य आज्ञा आम्हासी. और वेदाचा जो महिमा आहे, वेद जो सांगतो तो वेदाची भाषा ओलांडण्याचा प्रयत्न कुणीच करत नाही. रामा तुमचं जे बोलणं आहे, तुमचं जे वचन आहे म्हणजे तो वेद आहे. वेद तुमच्या मुखामध्ये आहे आणि याची अवज्ञा कोण करेल आणि हे वचन कोण ओलांडेल. सगळ्या सैन्याने मानाखाली घातलेले आहे. प्रभू रामचंद्रांना वंदन सर्व सैन्य करू लागले. रावणाची कडाडी गरजो निहाक फोडी बाण काढो निताकडीना राम निर्वडी बिंदू पाहे. रावण हीच वाट पाहू लागलेला होता. राम मला कधी कधी भेटतील. हजारो वर्ष गेले राम भेटले नाहीत, पण आज मला राम सापडलेले आहेत. आज मी रामाला जाऊ देणार नाही. हातामध्ये धनुष्य उचलला, धनुष्याला बाण लावून रावण काय करत आहे. परम प्रीती लंका नाथारणी श्रीरामासी भिडता कोण बाणवी अवस्था सावध श्रोता परिसावी. मग रावणाची काय अवस्था झालेली आहे. जर देव जर आपल्या बोल साक्षात जर भेटला तर भक्ताची काय अवस्था होईल, आपली काय अवस्था होईल. रावणाची अशी अवस्था झालेली आहे. रावणाच्या समोर स्वतः भगवंत आहे, स्वतः परब्रह्म आहे. हे रावणानं पाहिलेलं आहे आणि हे परब्रह्म आता आपले झाल्याशिवाय राहणार नाही. रावणाला कळू लागलेला आहे. रावणाला माहित आहे आज मला मुक्ती भेटल्याशिवाय राहणार नाही, आज मला मोक्ष भेटल्याशिवाय राहणार नाही. अवस्था काय असेल, किती आनंद असेल. या गगनात सुद्धा आनंद मावत नाही एवढा आनंद रावणाला झालेला आहे. वेदने ब्रह्मांडासी विश्वात्मक श्रीरामासी देखता रामासी निज धर्मासी विसरला. सगळ्याच धर्माचा विसर रावणाला पडलेला आहे. आज मी कोण रावण आहे, मी कशासाठी आलेलो आहे याचा विसर रावणाला पडलेला आहे. पण राम आज माझा केल्याशिवाय राहणार नाही, आज मी राम मिळवल्याशिवाय राहणार नाही हा विचार रावणाचा होता. अशी तन्मय अवस्था रावणाची झालेली आहे. एका जनार्दना शरण श्रीरामासी करिता रण स्वय विसरो निरावणपण श्रीरामापण होईल. म्हणून रावण लंकेचा राजा आहे. रावण हट्टी आहे. रावण हट्टी नसून महाहट्टी आहे. रावण राक्षस रूपी आहे. पण आज रावणाचं रामपण झाल्याशिवाय राहणार नाही. ही जी गोड कथा आहे ही सुद्धा आपण उद्याच्या अध्यायामध्ये ऐकणार आहोत. नाथ महाराज श्रोत्यांना विनंती करत आहेत.